हॅलो, नमस्कार. साज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजचा आपला विषय आहे वेट लॉस ड्रिंक. तर म्हणजे मी पण बरेच ट्राय केले वेट लॉस ड्रिंक, म्हणजे जिरा पाणी, ओवा पाणी, तसंच मेथी पाणी वगैरे हे पण माझं ट्राय करून झालं आहे. आणि मला जास्त कशाचा फरक पडला किंवा आता उन्हाळा पण येतो आहे, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते कसं ठेवायचं आणि उष्णतेचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी कुठलं ड्रिंक चांगलं, कुठल्याने उष्णता जास्त होते याच्याबद्दल मी थोडीशी माहिती शेअर करणार आहे. तर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि लाईक करा, कमेंट करा, आवडला व्हिडिओ तर शेअर पण करा. तर माझ्या किचनमध्ये आपण जाऊया वेट लॉस ड्रिंक करायला. तर सगळ्यात आधी मी इथे 1 ग्लास पाणी घेणार आहे आणि त्याच्यात मी 1 चमचा धणे टाकणार आहे. धणे 1 चमचा टाकायचे आहेत. धणे कूलिंग इफेक्ट देतात. आणि त्याच्यानंतर मी अर्धा चमचा बडीशेप टाकणार आहे आणि साधारण एवढे अर्धा चमचा मी जिरे टाकणार आहे. आणि हे सगळं आता आपण उकळायला ठेवूया. तर हे सगळं मिश्रण मी उकळायला ठेवलं आहे. याला उकळी यायला लागलेली आहे आणि आता हे आपण थोडंसं आटवून घेऊया. उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा. कलर चेंज झाला की आपलं रेडी आहे ड्रिंक. हे आता झालेलं आहे. याचा कलर चेंज झालेला आहे. आता मी गॅस बंद करते. तर हे झालेलं आहे. याचा 1 ग्लास होतं पूर्ण. हे एवढं केलं, अर्धा पाऊण ग्लास साधारण झालेला आहे. आणि त्याच्यात मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे. तर असं हे थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे. आणि जिरे साधारण आपल्याला ब्लोटिंग वगैरे असेल त्याचा त्रास कमी करतात, म्हणजे जिरे ब्लोटिंग कमी करतं आणि बडीशेप पचनाला मदत करते. आणि धने आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ देत नाही. म्हणजे कधीकधी जिरेसुद्धा कोमट पिल्यानंतर, जिरे कोमट करून म्हणजे कोमट पाण्यातून घेतल्यानंतरसुद्धा कधीकधी उष्णता थोडीफार होऊ शकते. बडीशेपचा काही नाही तसा त्रास नाही, पण जिऱ्यानं होऊ शकतो. आणि धने आपल्याला उष्णता होऊ देत नाहीत. याच्यासाठी हे ड्रिंक मी घेते आणि उन्हाळ्यातसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. खूप सुंदर लागते चव. एकदा ट्राय करून नक्की बघा. हे कोमट असतानाच प्यायचं आहे आपल्याला. याच्यामुळे मेटाबॉलिझम आपलं बूस्ट होतं. तसेच पचनाचे प्रॉब्लेम काय असतील तर ते सुद्धा कमी होतात. आणि बेली फॅट लॉससुद्धा चांगला होतो याने. एकंदरच वेट लॉस ड्रिंक म्हणून खूप चांगलं आहे. आणि जर तुम्हाला उष्णतेचा त्रास नसेल तर याच्यात तुम्ही थोडंसं पाणी उकळताना दालचिनीसुद्धा घालू शकता. आणि हे धणे, जिरे आणि बडीशेप हे तुम्ही रात्री भिजत टाकून मग सकाळी त्याला 1 उकळी आणून ते सुद्धा कोमट करून तुम्ही पिऊ शकता. पण नाही उकळलं तर, नाही भिजत घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला शक्य असेल तर ते भिजत घालून तुम्ही सकाळी 1 उकळी आणून त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून पिऊ शकता. याच्यात ओवासुद्धा कोणी घालतं, पण ओवा हा गरम असतो आणि ओव्याने उष्णता बऱ्यापैकी होते. ओवा पचनाला जरी चांगला असला तरी मला उष्णतेचा त्रास आहे, त्यामुळे मी ओवा शक्यतो घालत नाही आणि ओव्याचं पाणी पण पित नाही. आणि तुम्हाला हे सगळं एवढं जर करायला नको वाटत असेल तर तुम्ही सकाळी फक्त 1 अर्धा चमचा जिरे पाण्यात घालून त्याला उकळी आणून कोमट करून ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता. आणि कधीकधी बडीशेपेचं पाणी, आणि ज्याला उष्णता नाही त्याने ओव्याचं पाणी किंवा ओवा, जिरे, बडीशेप ह्याचंसुद्धा पाणी तुम्ही मिक्स करून ते उकळी आणून पिऊ शकता. किंवा तुम्ही जिरे थोडेसे भाजून आणि दालचिनीचा छोटासा तुकडा, अर्धा इंचाचा तुकडा, तो भाजून आणि त्याची पावडर करून सुद्धा ठेवू शकता तुम्ही. 1 आठवड्याभराचं तुम्ही ती पावडर करून ठेवू शकता. किंवा तुम्ही ओवा, बडीशेप, जिरे हे समप्रमाणात घेऊन भाजून
त्याचीसुद्धा पूड करून ते सकाळी रात्री मिश्रण भिजत घालून सकाळी ते पाण्यात उकळी आणून ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता. असे बरेचसे वेट लॉस ड्रिंक आहेत, पण हे खास मी उष्णतेसाठी मी हे शेअर केलं. धणे आणि बडीशेप आणि जिरा हे ब्लोटिंग पण कमी होतं आणि वेट लॉसला खरोखर खूप मदत करतं. याच्यासाठी मी हे शेअर केलं. त्याच्यानंतर मी एक नाईट ड्रिंक पण शेअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ वाटतात ते. बाय बाय. थँक्यू.